श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाविषयी संपूर्ण माहिती. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती समजेल. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी: शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस छेली खेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजे बरोबर राहायचा. तो मुलगा कोणालाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्यांनी विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या दिवशीही तेथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने आपण खेळायचे. आणि तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुमचा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तुमचा डाव तुम्हीच खेळायचा. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागली आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंगून एक 8 वर्षांची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस छेली खेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला: कोकणातील स्वामीसूत म्हणजे हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यास होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊला रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय रे, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. आणि त्यातील त्यांचा एक आपलाच जन्म आठवला, विजयसिंग. म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडाचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींच्या अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावाने वावरले. श्री स्वामी समर्थ संप्रदायात दत्त संप्रदाय भाषा मराठी महाकार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार प्रसिद्ध वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. संबंधित तीर्थक्षेत्रे अक्कलकोट, गाणगापूर. विद्यमान आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून ते प्रकट झाले अशी मान्यता प्रचलित आहे. त्यांनी तेथून आसेतू हिमाचल भ्रमण केले
1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस म्हणजे दुसरा तिसरा नसून चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सरे रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 हा होता. सबसे बड़ा गुरु का ध्यास और उसमें भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराजा. तसे स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांचे महती वर्णन केले जाते. इसवी सन 1856 मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. श्री स्वामी समर्थांचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जसा प्रभावी आहे त्याचप्रमाणे महाराजांचा तारक मंत्र हा सुद्धा फार प्रभावी आहे. माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. ही सर्व होती अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची माहिती. ही जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत यामार्फत पोहोचू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.